धुळीमध्ये लपलेलं होतं घर. शांतता त्याच्या आजूबाजूला होती. जो कोणी आतमध्ये आला त्याची किस्मत त्याच्या सोबत होती. दरवाजाने थांबवलं सगळ्यांना, पण रस्ता कुठे जात नव्हता. वेळेच्या या जाळ्यामध्ये कोणी परत येत नाही. आरसा खरं दाखवायचा, पण चेहरा हा स्वतःचा राहत नव्हता. जो घराला स्वतःचं समजेल तो घर आपलं राहत नाही. संध्याकाळची वेळ होती. एक कार बंगल्याच्या जंग लागलेल्या गेटजवळ येऊन उभी राहते. ब्रेकच्या आवाजाने शांत घाटीमध्ये गुजत होती. गेट मोठ्याशा जंजरीने बांधलेला होता आणि त्यावरती एक जुन्या लाकडीचा बोर्ड लावलेला होता, ज्यावरती लिहिलं होतं प्रोहिबिटेड एरिया. माया सर्वात आधी बाहेर निघते. ती ट्रेकिंगच्या कपड्यांमध्ये होती. तिच्या मागे रेवाही बाहेर येते. ती हळूच एका दगडावरती पाय ठेवते. समीर ड्रायव्हर सीट्सवरनं बाहेर येतो. तो सरळ उभा राहतो आणि लगेचच त्या समोरच्या बंगल्याकडे बघतो. त्याच्या चेहऱ्यावरती थोडंसं उलझन दिसते. सुंदर. समीर, बघितल्याचं आर्किटेक्चर? ह्याला बोलतात हॉरर पॅलेस. लोक बोलतात की ह्याची भिंत रक्त पितात. आज आपण जगाला दाखवूया की हे सर्व फक्त गोष्टी आहेत. समीर आपला फोन बघताच समोर निघून जातो. माया, मला अजूनही बरोबर वाटत नाहीये. गाववाले म्हणाले होते की इथे दुपारी सुद्धा आत्मा असतो. बघ, इथे नेटवर्क अगदी शून्य आहे. जर आपल्याला काही झालं ना तर आपण कोणाला बोलवू शकणार नाही. ताई, प्लीज आपण परत जाऊया ना. ह्याच्या हवेमध्ये काहीतरी वेगळंच आहे. जसं की माझ्या कानामध्ये कोणी फुसफुसतंय. काय तुला वाटत नाही असं? रेवा, तू नेहमी असंच बोलतेस. हे फक्त तुझं इमॅजिनेशन आहे. आपण फक्त एका रात्रीसाठी आलो आहेत. उद्या सकाळपर्यंत आपल्याला एक नॅशनल अवॉर्ड विनिंग डॉक्युमेंटरी सोबत इथून निघून जाऊ. अरे घाबरू नकोस, मी आहे ना. माया समोर जाऊन धक्का देऊन ते गेट उघडते. तर तिला काहीतरी चीकण्याचा आवाज येतो. तर ते ऐकून सगळ्यांना थोडं वेगळं वाटतं. थोड्या वेळानंतर तिघही जण आतमधल्या हॉलमध्ये प्रवेश करतात. हॉल खूप मोठा होता आणि समोरच एक खूप मोठीशी सीडी वरती जाताना दिसते. तुटलेले झुमरचे काचाचे तुकडे संगमरवरच्या फर्शवरती पडले होते. अचानक सीडींच्या मागून एक म्हातारी बाहेर येते. रेवा घाबरूनच मागे जाते. ती आजी समोर येते. त्यांच्या हातामध्ये लालटेन होती, जी आता विझली होती आणि सर्वांची नजर सरळ तिच्यावर होती. तुम्ही ते सर्व काय शोधताय? इथे फक्त माती आणि शांतता राहिली आहे. नमस्कार आजी, माझं नाव माया आहे. मला माहिती पडलं आहे की तुम्ही या घराची देखभाल करता. आम्हाला या जागेबद्दल एक फिल्म बनवतो आहे. आम्हाला फक्त काही तासांसाठी आम्हाला ती शूटिंग करायची. फिल्म? मृत्यूचा फिल्म बनवायचा आहे? या घराला आपले फोटो खेचायला आवडत नाही. जो कोणी या परछाईला कैद करायचं कोशिश करतो तो या जगातनं उठून जातो. आजी, मी फक्त आमचं काम करतो. आतमध्ये तर तुम्ही आला आहे, पण बाहेर जायचा रस्ता हे आता फक्त घरच ठरवेल. वरच्या खोलीत नका जाऊ, तिथे तो झोपलेला आहे. आजी एवढं बोलून तिथून निघून जाते. तिघांनाही काही समजत नाही की त्यांनी आता काय बोलले आणि तिघही तिथे चुपचाप उभे राहतात. रात्रीच्या वेळेला तिघ जण एक मोठ्या डायनिंग टेबलवरती आपलं सामान ठेवतात. समीर कॅमेऱ्याच्या लेन्सला साफ करत होता आणि माया आपली नोट्स बघत होती. रेवा खिडकीच्या जवळ बसली होती आणि बाहेर खूप घनदाट अंधार बघत होती. खिडकींवरती हळूहळू धुंद चढत होती. माया एक रेकॉर्डेड फोन काढते आणि त्याच्यामध्ये आपला आवाज रेकॉर्ड करायला चालू करते. सीन 4 शॉट 1. आम्ही सगळे महिलाच्या आतमध्ये आहोत. इकडचं टेम्परेचर बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा 10 डिग्रीने कमी आहे आणि मोठी गोष्ट ही आहे की इथे कोणताच पक्षी आणि ना किडा दिसत नाही. असं वाटतंय स्वतःचे हृदयाचे धोके आम्हाला ऐकायला येत आहेत. ताई, ते बघ, भिंतीवरती काहीतरी आहे.
रेवा फायरप्लेसच्या वरती लावलेल्या एक मोठ्या चित्राकडे बोट दाखवते, जे की एक ब्रिटिश काळामधल्या एका कुटुंबाची फोटो होती. त्यामध्ये मुलांच्या चेहऱ्यांवरती कोणत्या नुकलेल्या गोष्टीने खरोचलं होतं. फक्त आईचा चेहरा साफ दिसत होता आणि तिचे डोळे किती बारीकीने बनले होते, जसं की ते प्रत्येक हरकतीला बघत असेल. किंवा इतकी वर्ष रखल्यामुळे पेट खराब झाला असेल. घाबरू नको, हे फक्त एक निगम पेट. तिघही जण सहमतीमध्ये आपली मान हलवतात आणि गोष्टीला असंच हलकंसं समजून सोडून देतात आणि आपल्या कामामध्ये लागतात. तिघही जण वरच्या मजलीला बघण्याचा प्रयत्न करतात, जिथे चारीकडे दरवाजे सर्व बंद होते. त्यांच्या चालण्याच्या पायाच्या आवाजाने लाकडांचा आवाज येतो. माया समोर समोर चालते. तिच्या हातामध्ये एक टॉर्च होती, ज्याची रोशनीने ते समोर समोर चालत होते. ते शेवटी एका दरवाजाकडे जातात. त्या लाकडी दरवाजावरती एक लाल कलरचा रक्ताचा डाग होता. बाकी दरवाजांपेक्षा वेगळा, हा थोडासा वेगळा वाटत होता. हाच असेल तो खोली ज्यासाठी त्या आजीने नाही म्हटलं होतं. समीर, कॅमेरा रोल कर. समीर कॅमेरा चालू करतो. जसंच माया आपला हात समोर करते हँडलला पकडण्यासाठी, अचानक तर त्यांच्या आजूबाजूला खूप जोरात हवा यायला लागली आणि खिडकी सुद्धा बंद होती. तर अचानक तिथे थंडी वाढायला लागली. त्यांचा श्वासही त्यांना धुंदलं दिसत होता. ताई, नाही, हे बघ, दरवाजाच्या खालून काहीतरी निघतंय. लाल दरवाजाच्या खालून एक गहरा तरल बाहेर येत होता. तो वरच्या साईडला जातो आणि त्या लाकडी दरवाजावरती पतल्याशा नशांसारखा फैलत होता. खोलीच्या आतमधून कोणीतरी काहीतरी खरोचतंय असा आवाज येत होता, जसं की नख दगडावरती घासत असेल. माया थोडी मागे जाते आणि सर्वच जण लगेच तिथून धावायचा प्रयत्न करतात. तिघही जण मुख्य दरवाजाकडे धावतात. दरवाजा हा बंद होता. ते पूर्ण प्रयत्न करतात, पण दरवाजा हा नाही खुलत. ते तिघही जण तिथून निघून जातात. ते धावता धावता किचनपर्यंत जातात, ह्या उमेदमध्ये की मागच्या दरवाजापासून ते काहीतरी पळण्याचा रस्ता शोधतील. हे नाही उघडत आहे. असं वाटतंय की जसं कोणीतरी त्याला बाहेरून बंद केलं असेल. रेवा, आपल्याला खिडकी तोडावी लागेल. तिघही जण सहमतीमध्ये मान हलवतात. तर समीर एक खाली भांडा उचलतो आणि खिडकीवरती मारतो. तर तो भांडा खिडकीला टकरावून खाली पडतो आणि खूप आवाज करत खाली पडतो. पण त्या काचावरती काहीच असर नाही होत. आपण इथे फसलोय. आता ती आजी कुठे आहे? तिला शोधा. आजी, आजी, तुम्ही कुठे आहात? आम्हाला बाहेर जायचंय. पॅन्ट्रीच्या आतमधून त्यांना थोडासा हलकासा भीतीदायक आवाज येतो. ही आजीचा आवाज नव्हता, तर हे एक छोट्या बाळाचं हास्य होतं, की जसं कोणी लपन छुपन खेळताना हसत असेल. लपाछुपी खेळणार, जो पकडला जाईल तो नेहमीसाठी माझा होईल. तिघही जण हे आवाज ऐकतात आणि तिघही जण घाबरून तिथून आपला जीव वाचवायचा प्रयत्न करतात. ते परत त्याच खोलीमध्ये येतात जिथे त्यांनी आपलं सामान ठेवलं होतं. तिथे उजेड फक्त काही मेणबत्तींमुळे येत होती. ते सर्वजण जोरजोरात आपला श्वास घेत होते. तेवढ्यातच समीर आपला कॅमेरा बाहेर काढतो आणि त्यामध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडिओ बघायला लागला. तर ते रेकॉर्डिंग बघूनच त्यांचे डोळे एकदम मोठे होतात. माया, हे बघ, हे आताच रेकॉर्ड झालं जेव्हा आपण वर होतो. तो फुटेज चालवतो. ते तिघही जण त्याच्यामध्ये स्वतःला चालताना बघतात, पण त्यांच्या मागे एक मोठी काळी तेडीमेडी आकृती चालत होती, जी रियाच्या मानेपासून थोड्या उंचावरती लांब होती. आणि काही वेळानंतरच त्यांना तो चेहरा साफ दिसतो, खूप खतरनाक. हे काय आहे? हे तर ठीक माझ्या मागे होतं. आपल्याला काहीतरी रस्ता काढावा लागेल. समीर, काय तुझ्याकडे अजून काही अवजार आहेत? नाही, गाडीमध्ये होते. इथे फक्त माझा स्टँड आहे. अचानक सगळ्या मेणबत्त्या एकत्र विझून जातात. तिघही जण घाबरून एकमेकांना चिकटतात. त्यांचे हातपायही कापायला लागलेत. जसंच ते समोर जायचा प्रयत्न करतात
रेवाचा पाय जमिनीवरती एका गोष्टीशी अटकून जातो. ती जागा बाकी जागांपेक्षा थोडी वेगळी होती. ते लोक त्या कार्पेटला उचलतात. खाली एक ट्रॅप डोअरमधनं एक रोशनी बाहेर येत होती. त्यांना असं वाटतं हे कदाचित ती आजी असेल किंवा एक रस्ता असेल. त्यासाठी तिघही जण त्यातनं खाली जायला चालू करतात आणि ते मातीमुळे थोडंसं घसरण झाली होती. तर थोडं खाली गेल्यानंतर त्यांना एक बेसमेंट दिसतं आणि तिथे काही शेल्फ्स होते आणि त्या शेल्फ्सवरती खूप साऱ्या बाहुली सजवलेल्या होत्या. प्रत्येक बाहुलीवरती एक नाव लिहिलं होतं. विक्रम 1992, सोनिया 2004. ताई, हे बघ. रेवा खोलीमध्ये ठेवलेल्या मधोमध एका छोट्या स्टूलकडे इशारा करते. तर तिथे 3 बाहुल्या ठेवल्या होत्या. ते अजून पूर्णपणे बनली नव्हती, पण त्यावरती लागलेल्या कपड्यांचे तुकडे मायाचे जॅकेट, रेवाचा स्कार्फ आणि समीरच्या जॅकेटशी जुळलेले होते. वेडी नाहीये, ही एक सैतान आहे. ही आपली शिकार करणार आहे. अचानक त्यांच्या खोलीचा ट्रॅप डोअर जोरात बंद होतो आणि ते लोक त्याच खोलीमध्ये फसून जातात आणि त्या टेबलवरती ठेवलेल्या त्या बाहुल्या हलक्या हलक्या हालायला लागलेत. खोला आजी, आम्हाला बाहेर काढा, आम्हाला माफ करा, आम्ही चाललं जाऊ. दगडांच्या आतमध्ये एक आवाज यायला लागला. ही आजीची आवाज होती, पण ती आता सगळीकडून येत आहे असं वाटत होतं. मनुष्य आपल्या मर्जीने येतो, पण ह्या घराच्या मर्जीने तो परत जातो. हा घर भुका आहे, ह्याला ताज्या गोष्टी पाहिजे. तुमच्या आठवणी, तुमची भीती, आता हे सर्व माझं आहे. अचानक खोलीमध्ये खूप काळं गहरं धूळ येते. ते ओरडतात, खोकलतात आणि घुटतात, जसं की तो अंधार त्यांना आपल्यामध्ये समावित करतो. मायाचे डोळे उघडतात. ती अजूनही होशमध्ये नव्हती. ती त्याच थंड फर्शवरती तशीच पडलेली होती जिथे लाल दरवाजा होता. रेवा आणि समीर त्याच्या बाजूलाच बेहुश पडले होते. खोली खाली होती. फक्त त्या भिंतीवरती एक मोठासा आरसा लागला होता आणि त्या आरशाचे खाचे मनुष्याच्या हड्ड्याने बनलेले होते. माया लडखडतच उठून त्याच्याजवळ जाते, पण आरशामध्ये बघत असलेला चेहरा तिचा नव्हता, तर ती स्वतःमध्ये आजीच्या रूपामध्ये बघते. नाही, हे काय होतंय? समीर, रेवा, जागे व्हा. रेवा आपले डोळे उघडते, जी पूर्णपणे सफेद होती. ती उभी राहते, जसं की कोणी तिला धाग्याने खेचत असेल, एक कठपुतलीसारखं. ताई, घाबरतेस का? आता आपण नेहमी सोबत राहूया, या भिंतीच्या आतमध्ये. एवढं बोलून रेवा हवेमध्ये गायब होते. माया तशीच चकित होऊन उभी राहते. भीती तिला पूर्णपणे जखडून घेते. ती लगेचच समीरला जागा करते आणि दोघंही जण तिथून धावतात. दोघंही जण लाल दरवाजाला धक्का देऊन बाहेर येतात. ते सीडींपासनं जोरात तिथून धावायला लागले आणि मुख्य दरवाजाकडे जातात. ह्या वेळेला दरवाजा स्वतःहूनच खुलतो. जसंच ते आतमध्ये येतात तर ते दोघंही जण स्वतःला डायनिंग एरियामध्ये बघतात. हे काय? आपण इथे परत कसे आलो? माया, पळ इथून. ते परत मुख्य दरवाजाकडे धावतात, पण जसंच ते लोक एंट्रन्स हॉलच्या तिथून जातात तर त्यांना समजतं की ते परत त्या सीड्यांकडे जात आहेत, जेणेकरून त्यांना खऱ्या दिशेचा अर्थ नसेल लागत. हे संपत का नाही आहे? आपण गोल गोल फिरतोय. धुळीच्या मधून रेवा त्यांच्या समोर येते, कारण बाहेर कोणती दुनिया वाचलीच नाही, फक्त हे घर आहे. माया आणि समीर रेवाचा हा भीतीदायक चेहरा बघतात आणि तिथून मागे वळून बाहेर जायचा प्रयत्न करतात. ते एका खोलीमध्ये जातात आणि दरवाजाही बंद करतात. ते दोघंही जण जोरजोरात श्वास घेत होते. माया बाजूला बघते, जिथे एक जळणारी मोमबत्ती ठेवली होती. तिथेच एक रजिस्टरही ठेवलं होतं. ती उचलते तर त्यामध्ये सगळ्या गोष्टींचा हिसाब ठेवला होता जे कधी ह्या घरामध्ये आले होते. ते शेवटचं पान पलटवते. तिला तिथे त्यांचे नावं दिसतात.
मायाचं बोलणं, समीरचं बघणं, रेवाची आत्मा आणि त्यांच्यासमोर काही तारीखही लिहिले होते. पण हे तारीखे येणाऱ्या वेळेची होती. समीर, हे बघ, इथे लिहिलं आहे की आपण नेहमीसाठी इथेच राहणार. हे अजून काही नसून एक वेळेचा जाळ आहे. समीर त्याला बघत राहतो आणि जसाच तो पान पलटवण्यासाठी आपला हात समोर ठेवतो तर त्याला माहिती पडतं की त्याचे हात आता गायब झाले होते. माया, माझे हात, मी गायब होतोय. नाही नाही समीर, हे काय होतंय? तू कुठे जातोयस? ह्याच्या सोबतच समीर हळूहळू हवेमध्ये गायब होऊन जातो. माया भीतीमुळे तिथेच रडत राहते. ती खूप जोरजोरात रडायला लागली. इथे येण्याच्या आपल्या निर्णयाला घेऊन ती खूप पछतावा येते. काही वेळानंतर ती स्वतःला सांभाळते आणि उठून परत ती त्याच खोलीकडे जायला चालू करते. माया कापतच आपल्या पायाने तिथे पोचते. ती इकडे तिकडे बघायचा प्रयत्न करते, जसं तिच्या मागे असेल. तर तेवढ्यातच तिची नजर त्या सीडींवरती जाते. तर त्या सीडींच्या किनाऱ्यावरती ती आजी उभी होती आणि ती तिला बघत होती. मी मेली आहे, तरी सुद्धा मी इथे आहे, कारण हे घर एक आठवण आहे आणि ह्याची आठवणी कधीच नाही मरत. आता तुला माझं हे काम सांभाळावं लागेल. आता इथे माझं वेळही संपत आहे. मायावरती बघते तर तिच्या डोळ्यामध्ये भीती होती आणि ती रडत होती. दुसऱ्या सकाळी एक खुर्ची तिच्या समोर हळूहळू हलत होती. त्या खुर्चीवरती माया बसली होती. खिडकीच्या मधून येणारी ऊन तिच्यावरती पडते आणि आता ती तशी नव्हती दिसत जशी ती आधी आली होती. तिच्या हातोची त्वचा आता ढिली झाली होती. चेहऱ्यावरतीही सुरी आली होती आणि डोळेही थोडेसे धुंदे झाले होते. तेवढ्यातच तिला बंगल्याच्या बाहेर एक कार थांबण्याचा आवाज येतो. कोणीतरी येतंय, मला दरवाजा उघडावा लागेल. ती मुख्य दरवाजाकडे जाते आणि तिने तेच फाटलेली साडी घातली होती जसं त्या आजीने तिच्या समोर येण्याआधी घातली होती. बाहेर गेटवरती एक कार येऊन उभी राहते आणि त्यामधून 3 जण बाहेर येतात. 2 मुलं आणि 1 मुलगी. ते त्यांच्यासोबत हायटेक उपकरण, ड्रोन आणि थर्मल कॅमेराही घेऊन आले होते. गाईज, ही आहे ती जागा, रक्तमहाल. असं म्हणतात की इथे जो कोणी येतो तो गायब होतो. चला व्हायरल व्हिडिओ बनवूया. ती म्हातारी माया दरवाजावरती उभी राहून त्यांना बघते. तिच्या डोळ्यातनं एक अश्रू बाहेर येतो, पण तिचा चेहरा पूर्णपणे शांत आणि कोणत्याही भावाशिवाय राहतो. ती तशीच त्या भरलेल्या डोळ्याने लॉनमध्ये असलेल्या वडाच्या झाडाकडे बघते. 3 सावली उभी असलेल्या दिसतात, तिची, रेवा आणि समीरची, की जसं ते त्यांची जागा घेणाऱ्या येणाऱ्या लोकांना बघत असेल. जसंच ते 3 मायाजवळ जातात. आतमध्ये येऊन जावा, घर तुमचं वाट बघते.